नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या हक्काच्या शेती एक शेती या यूट्यूब चॅनलमध्ये, आपल्या सर्वांच्या लाडक्या आणि आवडत्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा, तितकाच मोठा दिलासा देणारा या ठिकाणी असणार आहे. राज्य शासनाकडून एक मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे. त्याच अपडेटबद्दल आपण माहिती घेणार आहोत, जी की थेट तुमच्या बँक खात्याशी आणि तुमच्या बँक खात्यामध्ये येणाऱ्या पैशाशी निगडीत आहेत. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांसाठी जाहीर करण्यात आलेले रब्बीचे अनुदान आता शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. नेमकं हे अनुदान कुणाला मिळणार आहे किंवा किती या ठिकाणी मिळणार आहे, या गोष्टीची किंवा याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. हे सर्व आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सगळी माहिती या ठिकाणी भेटणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत स्किप न करता बघा, जेणेकरून सखोल माहिती आणि मला नेमकं काय सांगायचंय तो मुद्दा तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचणार आहे. मित्रांनो, आपल्याला आठवत असेल की खरीप हंगाम 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचं म्हणजेच आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं मोठं नुकसान झालेलं होतं. या बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने हेक्टरी 10,000 रुपये रब्बी अनुदान या ठिकाणी जाहीर सुद्धा केलेलं होतं. आता यापूर्वी अनेक शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप देखील करण्यात आलेलं आहे, परंतु राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अनेक शेतकरी बांधव अजूनही या मदतीच्या प्रतीक्षेत असताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. प्रतीक्षेत आपले बरेचसे शेतकरी बांधव आहेत. तर आता आनंदाची बातमी अशी आहे की 22 जानेवारीपासून उर्वरित अतिवृष्टी अनुदान वितरण प्रक्रिया वेगाने या ठिकाणी सुरू झालेली आहे. ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी अतिवृष्टीची मदत मिळालेली होती पण रब्बी हंगामाचे अनुदान बाकी होतं, त्यांच्यासाठी ही विशेष अपडेट आहे. राज्यातील सुमारे 282 तालुके हे अंशतः किंवा पूर्णतः बाधित म्हणून जाहीर करण्यात आलेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने कोकण असेल आणि विदर्भातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे, जिथे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि सततच्या पावसामुळे नुकसान झालेलं होतं. आता हे अनुदान नेमकं कसं मिळणार हे नीट समजून घेऊयात. जर तुमचे 1 हेक्टर क्षेत्र बाधित दाखवले गेलेले असेल किंवा बाधित झालेलं असेल तर तुम्हाला एकूण 10,000 रुपये नुकसान भरपाई या ठिकाणी मिळणार आहे. जर तुमचे क्षेत्र कमी असेल, उदाहरणार्थ 50 आर, ज्याला आपण अर्धा हेक्टर बोलतो, एक क्षेत्र बाधित असेल तर त्याप्रमाणे म्हणजेच 5,000 रुपये या ठिकाणी अनुदान तुमच्या खात्यात जमा होईल. थोडक्यात सांगायचं तर महसूल मंडळाने दाखवलेल्या बाधित क्षेत्राच्या प्रमाणानुसार ही रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये वर्ग केली जाणार आहे. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर कालपासून या रब्बी हंगामाच्या किंवा रब्बी अनुदानाच्या प्रत्यक्ष वितरणाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात लवकर सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यात ही रक्कम जमा होईल. मित्रांनो, तुम्हाला किंवा तुमच्या गावात कुणाला अनुदानाचे मेसेज आलेत का किंवा तुमच्या खात्यात पैसे जमा झालेत का, हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून इतर शेतकरी बांधवांनाही त्याचा अंदाज येईल की बाबा आपल्यापर्यंत पोहोचतायत. ही माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ही महत्त्वाची बातमी तुमच्या इतरही शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला म्हणा किंवा त्यांना शेअर करा. शेतीविषयक अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपले शेती एक शेती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील माहितीसहित. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.